श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन छोट्याशा परत एकदा ब्लॉगमध्ये माझ्या गोड टाईमचे मैत्रिणीचे टाईम मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आहे रविवार. तर रविवारच्या आत्ता मला असं वाटतं ना एक वाजले असावेत, पावणे किंवा 1 वाजले असावेत. कारण की म्हणतात काही परफेक्ट नाही माहिती. तर घड्याळ खराब झालेले गेल्या वेळेस तुम्हाला सांगितलं. तर घड्याळ आणायला काय मुहूर्तच लागत नाही. 2-3 दिवस मी गेले होते पण काय लक्षातच राहत नाही. आणि एकदा गेले तर लक्षात राहिलं पण ते घड्याळ ना त्यांच्याकडे नव्हतं. मला जसं पाहिजे तसं घड्याळ त्यांच्याकडे नव्हतं. मग ते बोलले 2-3 दिवसांनी आणतो. पण परत काय मी गेलेच नाही. आता जाईन तुम्ही लवकरच घड्याळ घेऊन येईन. पण काय होतं घरी आलं किंवा अर्ध्यात आलं का लक्षात येतं घड्याळ आणायचं होतं. मग त्याच्यामुळे परत एवढ्या पाठी जाणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे ते घड्याळ राहूनच जाते. आणि त्यांना बोलले तुम्ही नका आणून मीच आणत. कसं आपल्या बायकांना आपली चॉईस जास्त करून आवडत असते की घड्याळ वगैरे असं काय घ्यायचं असतं ना. तर मला तर माझी चॉईस मग ते पण छानच आणते ना, असं काय नाही. पण तरी पण असं वाटतं की नाही आपल्या चॉईसने की आपण जास्त महागाचं नाही असं तसं प्रत्येक गोष्टीकडे आपण बघू. मग त्यांना बोलले माझ्यासोबत चला नाही तर मग मी आणन असं झालं. आणि ब्लॉग शूट करत आहे लवकरच तुम्ही म्हणतात. आणि ड्रेस वगैरे घातलेला आहे. तर हो सर्व काम वगैरे झालेलं आहे. आज लवकर काम वगैरे केले. स्वयंपाकही झालेला आहे. तुम्हाला स्वयंपाकही दाखवते काय केलेलं आहे. आणि सध्या तर तुम्हाला कसे सांगू, 2-3 जे म्हणजे दोन तीन जे नियम आहेत ते मी आता फॉलो करत आहे. कोणते नियम काय ते मी तुम्हाला अजिबात आता सांगणार नाही ह्या ब्लॉगमध्ये. लवकर सांगणारच नाही. त्याचा फरक तुम्हाला दिसन किंवा ते तुम्हाला समजेल तेव्हा तुम्हीच मला कमेंट करून विचारता. तोपर्यंत मी सांगणार नाही. तर असो हे लक्षात ठेवा तुम्ही. तर असो काय नियम 2-3 जे नियम आहेत ते काय मी बदल केलेला आहे, काय चेंज केलेले आहेत किंवा काय मी चालू केलेलं आहे किंवा काय कसं ते सर्व नंतर सांगू. आत्ता ब्लॉग शूट करण्याचं कारण हेच की माझा भाव येत आहे आज. भाव आणि त्याची बायको. तर तुम्ही तर भाव आणि त्याची बायको बोलते. ती वहिनी वगैरे बोलत नाही. तर नाही ती म्हणजे भाव माझ्याहून लहान आहे. मी मोठी आहे. माझ्या पाठचा भाव आहे आणि भावाच्या पाठची दुसरी बहीण आहे माझी बहीण. ती बहिणीला बघितलं असेल, प्रियाला बघितलं असेल. सर्वजण ओळखतात. जे जुने आपले सबस्क्रायबर आहेत, जे जुन्या ताई आहेत, मैत्रिणी आहेत, त्या ओळखतात माझ्या बहिणीला. तर भावाला अजूनपर्यंत ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं नाही. बॅकग्राऊंडचा खूप आवाज ताईनं येत होता. त्याच्यामुळं ना मी इथं आवाज स्टॉप केलेला आहे आणि व्हॉइसओव्हर देत आहे. तर असो तर तुम्हाला पुढं सांगणारच आहे मी काय कसं ते. आणि त्यांचं काम होतं, भावाचं काम होतं इथं, म्हणून तो येणार होता 2 जण. तर मग इथं पण येणार आहे. पण आणि ताईनं आवाज थोडा तुम्हाला खरखरत असेल तर फोनमध्ये परत एकदा प्रॉब्लेम झालेला आहे. त्याच्यामुळं ना आवाज व्यवस्थित ऐकायला येत नाही. माहीत नाही काय झालं. आणि इथे मी बोलले होते ते तुम्हाला समजलं पण नसतं. त्याच्यामुळंच मी आवाज स्टॉप केलेला आहे आतमधला. आणि इथं आता काय बोलायचं काय समजत नाही कारण मी ह्याच्यामध्ये थोडं वेगळं बोलले होते. आणि असं मी आता वाट बघत आहे, भावाचीच वाट बघत आहे कधी येतो आहे कधी नाही. कसं असतं ना, अगोदरची आपली लग्नाच्या अगोदरची लाईफस्टाईल वेगळी असते. लग्नाच्या नंतरची जे ते आपापल्या संसारामध्ये प्रपंचामध्ये एवढा बुडून जातो की एवढा हे होतो की एक भावंडांची तर एकमेकांना आपल्याला लवकर वेळ भेटत नाही फोन करायला किंवा बोलायला. एवढं आपण बिझी होऊन जातो. मला असं वाटतं एवढं बिझी न होता एकमेकांसाठी वेळ काढला पाहिजे किंवा फोनपर्यंत तरी कनेक्ट राहिलं पाहिजे किंवा फोनवर तरी एकमेकांची विचारपूस केली पाहिजे. असं नाही की एकाने केली तर दुसऱ्याने केलीच पाहिजे. हे दोघांमध्ये असलं पाहिजे, बहीण भावांमध्ये एकमेकाची विचारपूस वगैरे करणं. तर हे मला असं वाटतं ना आईवडिलांनीच हे सुरुवातीपासून शिकवलं पाहिजे मुलांना की बाबा आपल्या भावंडांची आपण म्हणजे लहानपणापासूनच एकमेकाची काळजी घेणं, विचारपूस करणं, हे तरच ते मुलांना मोठ्यापणी ही सवय लागते. असं हे थोडक्यात सांगितलं. याच्याविषयी होईनच की काय कसं सांगायचं किंवा मुलांना काळजी करणं कसं शिकवायचं हे ते. तर असो ते इथं खूपच बोललेले आहे. काय बोलले ते आता स्टॉप आवाज केल्यामुळं ना मलाही आठवत नाही. म्हणजे सारखं आवाज स्टॉप करणं हे चालू करणं हे होऊन जाते. वेळ त्यातच जातो. त्याच्यामुळं ना मी जे मला इथं आठवलं ते मी बोललेले आहे. असो चला तर तुम्ही मी त्याला विचारून फोटो लावा. पण फोटो काढा मी यावेळेस. फोटो छोटासा व्हिडिओ पण काढा म्हणजे आमच्यासाठी
व्हिडिओ टाकण्यासाठी नाही. जर तो मला टाक तर मी नक्कीच टाकणार, पण फोटो तर मी जरूर तुम्हाला दाखवेन माझ्या भावाचा. तर असो, तुम्हाला माझ्यामध्ये काही बदल दिसत असेल, काही फरक जाणवत असेल तर नक्की मला सांगा. पण मी काय बदल करत आहे आणि तुम्ही म्हणता 2-3, तर ते 2-3 म्हणलं तुम्ही कन्फ्यूज होता. एखादा तर तुम्ही गेस करता की हा फरक किंवा हा बदल असू शकतो किंवा हे चेंजेस करू शकते. पण 2-3 म्हणल्यावरती मग तुम्हीच थोडेसे होतात कोणता बदल कोणता. त्यामुळे मी तुम्हाला नंतर सांगेन किंवा तुम्ही विचारता तेव्हा जरी तुम्ही नाही विचारलं, कोणाच्या नाही लक्षात आलं तरी मी सांगेनच तुम्हाला काय बदल कसे ते पूर्ण डिटेलमध्ये. चला तर काम वगैरे झालं, तुम्हाला स्वयंपाक दाखवते. तर इथं स्वयंपाक, इथं भात केलेला आहे आणि मुगाच्या डाळीचं वरण केलेलं आहे मस्त असं. आणि इथं चपात्या केलेल्या आहे. पहिल्या चपात्या दाखवते. आणि इथं तुम्ही म्हणता कसली भाजी, फेवरेट ही सर्वांचीच आणि माझी पण, मस्त अशी भरलेल्या वांग्याची भाजी कशी मस्त झाली बघा. तुम्हाला दाखवते मी, बघू शकता मस्त असं ना केलेलं आहे जेवण. आणि जेवण तुम्ही म्हणता तर साधंच केलेलं आहे, त्याचंही तुम्हाला नंतर सांगन. ते बघू शकता मस्त असं. आणि भाऊ काय जेवण वगैरे जाणार नाही, ते तिकडूनच जेवून येतील. जर जेवलास तर ठीक आहे, म्हणून मी गेलेलं पण आहे जास्त. असं नाही की हे 2 टायमच आहे किंवा आम्हाला तर एवढं संपणार पण नाही. तर ते लोक जेवले तर ठीक आहे, म्हणून मी लवकरच करून घेतलं जेवण. भाजी बघू शकता, हा मस्त. जर ह्या भाजीची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला लवकरात लवकर दाखवन. कारण की फेवरेट आहे आमची, रोज केली तरी आम्ही खाऊ, मी आणि ते. तर असो, तर भाजी कशी वाटली बघा. याची जर रेसिपी पाहिजे असेल तर लवकरात लवकर कमेंट करा. असंही मी टाकणारच आहे, पण लवकर नाही टाकणार. असो, चला काम वगैरे सर्व झालेलं आहे बघा. मी टायमिंग बघते, थांबा, मोबाईलमध्येच बघते. तर तुम्हाला टायमिंग सांगते. 1:25 झालेत. मला असं वाटलं पावणे किंवा 1 वाजले असं. 1:25 झालेत आणि माझं सर्व रेडी ना, सगळं काम वगैरे, स्वयंपाक वगैरे ना. इथं बघा सीडी लावलेली आहे, तर इथं काम चालू आहे त्यांचं. तर म्हणजे घरात नाहीत ते, बाहेरून काम करतायत. तर फॅन लावते जरा. काम वगैरे सर्व झालेलं आहे. बसले वाट बघत. पंखा बंद केला का खूप गरम होतं. आम्ही पंखा बंद केला का तर नाही बंद केला का तुम्हाला मग आवाज येणार नाही माझा. तर आता कमी येत असं आवाज. असो, तर चला, तर मग आता मी इथं एंड करत नाही, नंतर करून पुढं. आता इथं मी स्टॉप करते, तुम्ही स्टॉप नका करू, तुम्ही बघत राहा. आणि कसे वाटतात व्हिडिओ तेही नक्की कमेंट करून सांगा. असे छान छान रेसिपी ब्लॉग तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील, रेसिपी ब्लॉग किंवा कॉमेडी, थोडीफार कॉमेडी करता येते टाईम. असं नाही की फक्त रेसिपी ब्लॉग पूजा वगैरे, थोडीफार कॉमेडी करता येते. एवढी नाही, एवढी काही जमत नाही, पण थोडीफार जमते. पण ब्लॉग मध्ये करायचं म्हटलं थोडी नक्कीच होऊन जाते. त्यापेक्षा थोडीफार गाजरचा हलवा रेसिपी टाकलेली आहे, तेच गाजरच्या हलव्याची रेसिपी परत टाकलेली आहे. त्याच्यामध्ये कॉमेडी व्हिडिओ बनवलेला आहे, थोडासा, जास्त पण नाही, थोडासा असं कॉमेडी, थोडीशी अशी मजाक मस्ती केली आहे त्या व्हिडिओमध्ये. तर नक्की बघा, व्हिडिओ अपलोड केलेला आहे. असं, आणि तो व्हिडिओ कसा वाटला त्याचं मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही. तर काही व्हिडिओ छान झाला किंवा नाही आवडलं तर नको बनवू, असं मला काही पण असेल तर सांगा, रागायची पण येणार नाही. चला, तर मी आता इथं ना व्हिडिओ स्टॉप करते. तुम्ही नका स्टॉप करू, तुम्ही कंटिन्यू ठेवा. पुढं बघा काय होते काय नाही, भाव कधी येते, कधी जाते, काय गप्पा होत आहेत, फोटो व्हिडिओ काढायला जमत आहे की नाही, तर इकडे येतो आहे की नाही तेही मला माहीत नाही उशीर झाल्यावरती, कारण मुलं दोघं पण घरी आहेत. चला, तर ताईंनो इथं संध्याकाळचे ना, मला असं वाटतं 7 वाजलेले आहे. 7, 7:15 वाजले होते. तर दिवाबत्ती वगैरे झाली होती, पण दारामध्ये कापूर लावायचं मी विसरले होते. तर दारामध्ये कापूर लावत होते. मला सवय आहे दारात कापूर लावायची. घरात पण लावते, दारात पण लावते. तर आज थोडी गडबडच झाली, दारात लावला आणि घरात लावायचे विसरले. होतं असं कधी कधी. आणि म्हणतात भाव आला की नाही, व्हिडिओ काढला नाही. तो भाव येऊन गेला, भावजय. आणि
तिची बहीण पण आली होती, म्हणजे भावजाची बहीण होती, तिची मुलगी होती. तर पाहुणे वगैरे होते, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करायला वगैरे पण जमलं नाही आणि आम्हाला बोलायलासुद्धा भेटलं नाही. तो फक्त अगदी 5 ते 10 मिनटंच बसला. ते बसले ते लोक, कारण त्यांना तिकडं प्रोग्राम होता ना, तर तिकडं जायचं होतं. त्याच्यामुळं बोलणं वगैरे काहीच झालं नाही जास्त. अगदी 5 ते 10 मिनटात बसणं झालं. असो. तर इथं दिवाबत्ती वगैरे झाल्याच्या नंतरच मी कापूर वगैरे लावला होता आणि आता थोडक्यात सांगायचं म्हणजे जायचं आहे नाक्यावरती मला. तर मैत्रिणींनो, आता तुम्ही मगाशी बघितलं, तुम्हाला बोलले भाव आणि त्याची बायको आलेले आहेत, म्हणजे इकडे येणार आहेत. तर ते आले, 5-10 मिनटं बसले आणि गडबडीमध्ये होते, म्हणजे तर त्यांना तिकडं जायचं होतं परत. तर 5-10 मिनटं बसले आणि गेले. मग जेवले वगैरे पण नाही. जेव्हा म्हणजे ते मला तिकडे जेवायचं होतं, पण तिकडे जेवलं नव्हते, इकडं आले होते ते. आणि मग स्वयंपाक वगैरे तर केला, तर खा म्हणजे थोडं त्यामध्ये नाही. मग थंड वगैरे दिला आणि गरम खूप होते तर थंडाचा दिला आणि 5-10 मिनटं असं गप्पा वगैरे मारल्या आणि मग गेले. मग व्हिडिओ वगैरे पण नाही, फोटो पण नाही. काय होतं ना, आपण बोलतोय आणि करतोय, कारण की जेव्हा अगोदर बोलतो ते वेगळं आणि नंतर मग माणूस भेटलं का असं उत्साह एक असतो. बोलण्याच्या नादामध्ये विसरून गेले की एखादा व्हिडिओ की एखादा फोटो तरी काढावा आणि बरोबर वाटत नाही, कारण ते लोक तिकडं दुःखात आले होते. त्याच्यामुळं ना मला पण बरोबर वाटलं नाही आणि लक्षात पण राहिलं नाही. असं पुढच्या वेळेस जर आला तर नक्कीच मी एखादा व्हिडिओ किंवा फोटो काढेन. आणि आत्ता वाजले रात्रीचे 8. तर स्वयंपाक वगैरे झाला, चपात्या करायच्या होत्या, बटाट्याची भाजी केली, म्हणजे बटाट्याच्या काचऱ्या केल्या आजीसाठी आणि दुपारची भाजी आहे, भात आहे, डाळ आहे, फक्त चपात्या आणि भाजी केलेली आहे. कारण ते वांग्याची भाजी खाणार आणि आजी काय वांग्याची भाजी खात नाही, म्हणजे अख्खं वांगा जे केलं होतं दाखवलं तुम्हाला मी. तर आता मी बटाट्याच्या काचऱ्या केल्या, 2 प्रकारच्या केल्या. एक प्रकारचा म्हणजे व्हिडिओ तुम्हाला तो वेगळा अपलोड करेन. आणि चपात्या वगैरे केल्यात. आता मला जायचं आहे बाजारामध्ये. बाजारात म्हणजे भाजी वगैरे नाही आणायची, तर काम आहे थोडं, तर मी तिकडे जाऊन येणार. तसंच मम्मीकडे जाणार आहे, नंतर मग घरी येणार आहे. तर इथंच मी आता व्हिडिओ एंड करते. जमलं तर आलं की व्हिडिओ शूट करेन थोडंसं, पण मला वाटत नाही मला जमत व्हिडिओ काढायला. तर मी इथंच व्हिडिओ एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. गरम बघू शकताय किती झालं, भरपूर असं गरम झालेलं आहे. असो, चला, तर व्हिडिओ आवडला असेल ही आशा करते आणि चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ती समजतं.